पळत सुटले. आणि लकीली संध्याकाळी पालखीचं दर्शन मिळालं. तर हे आमच्या इथं एमटीतलं मंदिर आहे, श्री दत्तदेव. पहिलीच वर्ष आहे नाव पालखीचं काढते दरवर्षी. कवट फोडल्यावरती मस्त असे निघणे छान, आणि त्याची मस्त सुंदर अशी कवठाची बर्फी. गावरान खाणं किंवा एकदम मस्त असं खाणं म्हणतात. नरसोबाच्या वाडीला गेल्यावरती कवठाची बर्फी मिळते. तर तशी बर्फी कुठंच मिळत नाही, एकदम टेस्टी असते. तर आम्ही साधंसुद्धा अगदी कवठाची बर्फी नाही, पण मस्तपैकी असं कवठाचा गर काढून मिक्सरमध्ये गूळ आणि मीठ टाकून छानपैकी गोड कवठ खायला करतो, आणि असं ह्याच वाट्यांमध्ये घेऊन ते खातो. मस्तपैकी टेम्पटिंग असं कवठ. तुम्ही ह्याला मिक्सरमधून पण बारीक करू शकता, पण मला हे असं छान लागतं किंवा छान वाटतं खायला बियांसहित. तर फक्त गूळ मीठ टाकून आंबट गोड असं मस्त असं कवठ एवढं छान लागतं थंडीमध्ये. आता सीझन सुरू झालेला आहे, तर छानपैकी कवठ. मी कवठ घेताना इतक्या वेळा फसलेले होते की कवठ आहे ना, कवठाला असं कवचाला असा हात लावून बघायचं किंवा असं थोडंसं नखाने खरडून बघायचं की जर ते चॉकलेटी कलर असला त्याला, आणि तर मग ते कवठ तयार झाले असं म्हणायचं. आणि हिरवट असला तर 15 दिवस जरी तुम्ही ठेवलं, 20 दिवस जरी तुम्ही ठेवलं तरी ते पिकणार नाही. गाभुळेलं कवठ तसं ओळखतात. 20 रुपयांना एक मिळतं शक्यतो पुण्यामध्ये, आणि गावाकडं असाल तर मला माहीत नाही तुमच्या इकडं किती किंमत आहे, तुम्हीच सांगा. तर मस्तपैकी कवठाचा. काल होती भाजणीच्या चकलीची ऑर्डर, आणि ह्या भाजणीच्या कुरकुरीत अशा क्रिस्पी चकल्या कशा झाल्यात नक्की सांगा.